नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आपण अग्निवीरचे काही प्रश्न बघणार आहोत. तर मी जरी तुम्हाला दिसत नसेल तरी ते प्रश्नांची उत्तरं मी व्यवस्थितरित्या सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न सुटतात का बघा. आपण चालू करूया आपल्या लेक्चरला. तर प्रश्न क्रमांक पहिला बघा. पहिला प्रश्न काय आहे तो? पहिला प्रश्न, मंजू 5 किलोमीटर अंतर 20 मिनिटात पार करते. किती मिनिटामध्ये? तर 20 मिनिटामध्ये पार करते. तर 135 मिनिटात किती अंतर पार करेल असा प्रश्न आहे. तर काय म्हटलंय? 5 किलोमीटर मंजू हे अंतर 20 मिनिटामध्ये पूर्ण करते. किती मिनिटामध्ये? 20 मिनिटामध्ये. तर हे 135 मिनिटामध्ये बघा, हे 20 एम म्हणजे मिनिटं. तर 20 मिनिटाच्या खालीच 135 मिनिटं लिहून घ्यायचं. मिनिटाच्या खाली मिनिटं लिहून घेतली. 135 मिनिटामध्ये किती अंतर? बघा, हे अंतराच्या खालीच अंतर. आपल्याला ते अंतर काढायचं आहे, त्यामुळे इथं आपण घेतलं प्रश्नचिन्ह. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. फक्त काय करायचं? 5 आणि 135 चा गुणाकार करायचा आणि 20 आणि या प्रश्नचिन्हाचा गुणाकार करायचा. म्हणजे तिरकस गुणाकार करायचा. तर काय होणार? तर बघा, 5 गुणुले 135 एका बाजूला येणार, बरोबर हे प्रश्नचिन्ह आणि गुणुले 20 येणार. ठीक आहे. आता हे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय येते हे काढायचं आहे. हे गुणुले 20 असतंय, हे गुणुले 20 आपण इकडे टाकूया. तर ते काय होणार? भागाकारामध्ये 20. हे समजतंय काय? हे गुणुले 20 इकडं जर बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला गेलं तर ते भागाकारामध्ये 20 होणार. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? प्रश्नचिन्ह बरोबर 5 गुणुले 135 भागाकारामध्ये 20 येणार. आता फक्त हे सोडवायचं. 5 एके 5, 5 चोक 20. 4 ने भाग घालूया 135 ला. 4 त्रिकम 12. उरला किती? 1. 4 त्रिकम 12. म्हणजे उत्तर येणार 33 पॉइंट काहीतरी. आणि ते एकाच ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक बी. आता पुढे आपण सोडूया. बघा, 12 आणि इथं किती आहे? 15. म्हणजे किती राहिलं? 3. आता इथं घेतलंय आपण दशांश चिन्ह. इथं आपण काय घेऊया? एक शून्य. 30 झालं. 4 साते 28. उरला किती? 2. त्याच्यावरती परत शून्य. 4 पंचा 20 म्हणजे 33.75 किलोमीटर अंतर पार करेल. ठीक आहे. एवढं हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. आता काय म्हटलंय बघा, संख्या 2 3 7 x 9 जर 3 न विभाज्य असेल, म्हणजे तिला 3 न पूर्णपणे भाग जातो, तर x च मूल्य किती असेल असं विचारलेलं आहे. एक संख्या दिलेली आहे, ती संख्या काय आहे? 2 3 7 x आणि 9. हिला 3 न म्हटलेलं आहे, पूर्णपणे भाग जातोय आणि त्या x ची किंमत आपल्याला विचारलेली आहे. हे जे x दिसतंय की नाही, त्याची किंमत काढायची आहे. 3 ची कसोटी काय आहे? तर 3 ची कसोटी म्हणजे जी दिलेली संख्या असते तिच्या अंकांची बेरीज करायची. त्या अंकांच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 न भाग जातोय. अंकांच्या बेरजेला म्हणजे ही जी संख्या आहे 2 3 7 x आणि 9, या संख्येच्या अंकांची बेरीज करा. म्हणजे 2 अधिक 3 अधिक 7 अधिक x अधिक 9 यांची बेरीज किती येत्या? 9 आणि 7 करा तर 16. 16 आणि 3 किती? 19. 19 आणि 2 21. अंकांची बेरीज आली 21. अंकांची बेरीज किती आली बघा? 21. आता 21 अधिक हा राहिलेला x, ह्याला 3 न भाग गेला पाहिजे. तर आता बघा, आपण काय करूया, ह्या x मध्ये कुठली संख्या मिसळल्यानंतर परत आता x च्या ठिकाणी तुम्ही 7 टाकून बघा. 21 मी इथं दिसतोय बघा, सॉरी मी आता इथं करतो बघा. 21 अधिक जर 7 टाकलं तर किती होते? 21 अधिक 7 किती होते? 28. 28 ला 3 न भाग जात नाही. आता इथं 21 मध्ये 4 टाकलं, 21 आणि 4 25. 25 ला भाग जात नाही. 21 आणि 5 26. 26 ला 3 न भाग जात नाही. आता 21 अधिक 3 टाकलं तर बघा त्याला 3 न भाग जातोय का बघूया. 21 आणि 3 किती झालं? 24. 24 तर 3 च्या पाड्यामध्ये 24 आहे, म्हणजे 3 न 24 ला पूर्ण भाग जातोय. म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न तुम्हाला कळाला काय बघा, मी कशा पद्धतीने सोडवलाय तो. त्यानंतर प्रश्न काय बघा, तिसरा प्रश्न आपण बघूया कसा सोडवायचा तो. ए बी सी डी यांची सरासरी 7 आहे आणि पी क्यू आर एस टी यांची सरासरी 10 आहे. तर त्या सर्वांची सरासरी किती आहे असं विचारलेलं आहे.
बघा त्याच्या अगोदर तुम्हाला एक सूत्र सांगतो सरासरीचं. सरासरी बरोबर वरती बेरीज घ्यायची. आता ही बेरीज कुणाची? ज्या तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत त्या सर्वांची बेरीज वरती घ्यायची आणि खाली त्या एकूण संख्या किती आहेत बघा, खाली त्या एकूण संख्या किती आहेत त्या घ्यायच्या. हे सरासरीचं सूत्र असते. हे कायम काय करा, लक्षात ठेवा. आता आपण त्याप्रमाणे करूया. आता पहिल्या कंडिशन मध्ये काय केलंय बघा, आपल्याला इथं दोन कंडिशन दिल्यात. त्याच्यातली पहिली कंडिशन काय म्हणतंय, ए बी सी डी. इथं दिसतंय का बघा, ए बी सी डी एकूण किती जण आहेत? 4 जण आहेत. त्यांची सरासरी 7 दिलेली आहे. तर बघा मी तुम्हाला अजून सांगतो, ए अधिक बी अधिक सी अधिक डी यांची बेरीज अंशाला एकूण किती जण आहेत? ही ए बी सी डी 4 जण आणि त्यांची सरासरी किती दिल्या? 7. मला सांगा, हे जर 4 मीनं जर 7 कडे टाकलं, लक्ष द्या, 4 जर 7 कडे टाकलं तर काय होणार? तर बघा 7 चोक 28. हे 4 कसा इकडे 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 या एबीसीडी ला भागाकारात, हे ज्यावेळी 7 कडे जाणार त्यावेळी ते गुणाकारात येणार. 7 चोक 28 होणार. म्हणजे 7 चोक 28 झालं काय, आणि हा 4 इथनं खालनं निघून जाणार. ह्याचा अर्थ काय झाला मला सांगा. बघा एबीसीडी ह्यांची बेरीज किती आली? 28 आली. आता दुसरी कंडिशन काय म्हणते बघा, दुसरी कंडिशन पी क्यू आर एस टी म्हणजे पी अधिक क्यू अधिक आर अधिक एस अधिक टी ह्यांची बेरीज अंशाला घेतली. एकूण किती जण आहेत? ही 5 जण आहेत. यांची सरासरी 10 आहे. आता बघा मी काय करतोय, 5 ह्या 10 कडे टाकतोय. 5 हे भागाकारात आहे, 10 कडे टाकल्यानंतर गुणाकारात 5 झालं. 10 पाचे 50 म्हणजे खालचं 5 निघून गेलं आणि ते त्या बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला गेलं. समजतंय काय? 50. आता हे 50 काय आहे मला सांगा. तर हे 50 ह्या पी क्यू आर एस टी यांची बेरीज किती आहे? 50. समजतंय काय बघा. आता आपल्याला सर्वांची सरासरी काढायची आहे. सर्वांची सरासरी म्हणजे काय करायची आहे, तर बघा पहिल्यांदा ह्या पहिल्या कंडिशनची बेरीज किती आहे? 28. 28 घेतली. दुसऱ्या ह्याची बेरीज किती आहे? 50 आहे. आता ही एकूण किती जण आहेत? किती जण आहेत? ही 4 जण, ही 5 जण, एकूण 9 जण आहेत. यांची काय करायची? सरासरी काढायची. बघा मी काय केले ते समजते काय बघा. पहिल्या ह्याची काय बघा बेरीज 28 आली, ती इथं घेतली, हे समजते. दुसऱ्या ह्याची बेरीज किती आली? 50, ती बेरीज वरती लिहिली. एकूण संख्या, ह्या संख्या किती आहेत? 4 आणि ह्या संख्या किती? 5. म्हणजे एकूण संख्या 4 आणि 5 9 झाल्या. त्या फक्त छेदाला घेतल्या. कारण सरासरी म्हणजे बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या असतात. त्या दोन कंडिशन ते दोघांनी एकत्र केले सरासरी काढण्यासाठी. 28 आणि 50 किती येते? 78. 78 भागिले काय करायचं? 9. 9 8 9 न काय बघा 78 ला भागायचं. 9 8 72 म्हणजे 8 पॉईंट काहीतरी उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढे सोडवायची सुद्धा काय गरज नाही. तुम्ही पुढे सोडवून बघा. बघा आता तुम्ही म्हणणार ह्याच्यासाठी एवढा वेळ लागतोय काय, तर ह्याच्यासाठी एवढा पण वेळ लागत नाही. जर तुम्हाला काय बघा हे येत असेल तर ते कसं ते मी तुम्हाला सांगतो बघा. तर बघा एखाद्या विद्यार्थ्याला बाबा आपल्याला माहित आहे की काय, हा, तर एखाद्या विद्यार्थ्याला माहित आहे की बघा ए बी सी डी ह्या काय आहेत? 4 संख्या आहेत. 4 संख्या गुणाकारामध्ये जर त्यांची सरासरी केली तर त्या 4 संख्यांची बेरीज निघून जाते. काय म्हणतोय? 4 संख्या गुणाकारामध्ये जर त्यांची सरासरी केली तर एकूण काय बघा त्या 4 संख्यांची बेरीज निघून जाते. मला 4 संख्या काय आहेत त्या माहित नाहीत, तर त्यांची बेरीज 4 7 28 निघून जाते. 5 संख्या काय आहेत? पी क्यू आर एस टी त्यांची सरासरी किती आहे? 10 आहे. एकूण संख्या 5 त्यांची सरासरी जर 10 आहे त्याला गुणलं तर एकूण त्यांची बेरीज निघून जाते. ती म्हणजे किती आली? 50. आता ही बेरीज 28 आहे, ही बेरीज काय बघा 50. दोघांनी जर एकत्र केलं, दोघांची बेरीज एकत्र करा. 28 आणि 50 किती झालं? 78. एकूण संख्या किती? ही 4 आणि हे 5, एकूण संख्या 9. तर बेरजेला बघा एकूण संख्येनं भागल्यानंतर सरासरी येते. मग 9 8 72. 9 8 किती झालं? 72. उरलंय किती? 6. आता काय बघा इथं 0 आणि इथं घेतलं दशांश चिन्ह. परत किती? 9 5 45. 9 सक्क 9 सक्क 54. उरलं किती? 6. परत 0. 9 सक्क 54 म्हणजे 8.66 हे उत्तर. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर याच्यासाठी जास्त काय वेळ लागत नाही, तोंडी सुद्धा सुटते, तर तुम्हाला सराव असला पाहिजे. प्रश्न क्रमांक 4 बघा. एका व्यक्तीने विक्रीस ठेवलेल्या दुधामध्ये 900 मिलीलिटर दूध आहे.
आणि 100 मिलीलिटर पाणी आहे, तर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती असं म्हटलेलं आहे. इथं आपण दूध घेऊया. दूध बाबा किती आहे, तर 900 आणि पाणी हे खाली त्याचं काय बघा, पाणी घेऊया. ते पाणी किती आहे बघा, 100 आहे. गुणोत्तर घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं, असं बघा घ्यायचं, दूध वरती आणि पाणी खाली, त्यांचा भागाकार घ्यायचा. गुणोत्तर घ्यायचं म्हणजे दूध आणि पाणी यांचा भागाकार करायचा. 900 भागिले 100. आता बघा, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, राहिलं 9 9 ला आणि 1 ला असं कुठल्या एकाच संख्येनं आता भाग जात नाही. कुठल्याही एकाच संख्येनं म्हणालोय, म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी 9 आता बघा, मी तुम्हाला अनेक सांगतोय. बघा, दूध काय आहे समजून घ्या, समजून घ्या. ज्याला कळालं नाही त्यांना समजून घ्या, हे नेमकं काय असते. 900 ही एक संख्या आहे, 900, आणि इथं काय बघा 100 ही एक संख्या आहे. काय करायचं असते, ह्या दोन संख्येकडे बघायचं, 900 आणि 100. ह्या संख्येला कुठल्या तरी एकाच संख्येनं भाग घालवायचं. कुठल्याही एकाच संख्येनं दोघांना सुद्धा भाग गेला पाहिजे. तुम्ही म्हणाल या 900 ला सुद्धा 100 न भाग जातोय आणि या 100 ला सुद्धा 100 न भाग जातोय. हे सुद्धा समजत नसेल तर आणि सांगतोय, एवढं तरी कळतंय, या 900 ला 10 न भाग जातोय आणि 100 ला 10 न भाग जातोय, घालवा. तर काय बघा, 10 न भाग घालवल्यानंतर काय होणार. मग मी काय म्हणतोय, 900 ला 10 न भाग घालवा. तर काय बघा, 0 ला 0 निघून गेलं, आलं किती, 90 आलं. आलं किती, 90 आलं. लक्ष द्या. आता या 900 ला जसं 10 न भाग घालवला, तसं 100 ला सुद्धा 10 न भाग घालवा. किती झालं, 0 ला 0 निघून गेलं, आलं किती, 10 आलं. आता परत बघा, ह्या 90 कडं आणि 10 कडं, इथं 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 लक्ष द्या. आता 90 आणि 10 कडं तिकडे बघितल्यानंतर ह्या 90 ला आणि 10 ला कुठल्या तरी एकाच संख्येने भाग जातोय का बघा. अरे जातोय की, परत आणि त्याला 10 न भाग जातोय. मग 10 न भाग घालवल्यानंतर परत हे काय बघा, हा 0 निघून जाणार. 90 ला 10 न भाग घालवल्यानंतर बघा 0 निघून जाणार, आणि 10 न भाग घालवल्यानंतर परत 0 निघून जाणार. येणार किती, 9 गुणोत्तर म्हणजे काय करायचं, संक्षिप्त रूप द्यायचं. त्याला कमीत कमी रूप नेऊन ठेवायचं, त्याला गुणोत्तर म्हणतात. जसं की बघा, आता मी इथे एक 45 आणि एक 15 अशी एक संख्या दिलेली आहे. ह्यांचं गुणोत्तर काढा जर मी म्हटलो, तर 45 आणि 15 ला भाग जाणारी संख्या, दोघांना पण भाग जाणारी समान संख्या पाहिजे. 45 ला सुद्धा 5 न जातोय, 15 ला सुद्धा 5 न भाग जातोय, तर आपण 5 न भाग घालूया. 5 नव्हे 45, 5 त्रिक 15. आता 9 ला आणि 3 ला परत भाग जातोय का बघा, कुठल्या संख्येने भाग जातोय, 3 न भाग जातोय. तर 3 त्रिक 9 आणि 3 एके 3. आता 3 ला आणि 1 ला कुठल्या एकाच संख्येनं एक सोडला तर 3 ला आणि 1 ला असा कुठल्या संख्येनं भाग जात नाही. हे तुम्हाला कळालंय काय बघा, डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर शिकवणारच आहे. ठीक आहे. बरं, असून दे, पुढला प्रश्न बघूया आपण. पुढला प्रश्न बघा, 5वा प्रश्न आहे. हा प्रश्न दिलेला आहे, तर x ची आपल्याला किंमत विचारलेली आहे. लिहून घ्यायचं, 64 अधिक 5 वजा 6 अधिक 45 भागाकारामध्ये 9 बरोबर 7 अधिक x. आता पहिल्यांदा काय करायचं, एक तुम्हाला सांगतो, एक असते कंचे भागू बेव. हे लिहून घ्या, कंचे भागू बेव. इथं क म्हणजे कंस सोडवायचा. जर एखादं तुम्हाला समीकरण दिलेलं असेल आणि त्याचं जर सोडवायचं असेल, तर पहिल्यांदा कंस असेल, कंस म्हणजे असा ब्रॅकेट, ते सोडवून घ्यायचं. ते सोडवल्यानंतर हे चे सोडवायचं. आता चे म्हणजे काय बघा, हे चे कुठल्या तरी गणितामध्ये असते, 19 चे 9 बरोबर किती. आता 19 चे, ह्या चे म्हणजे त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह ठेवायचं. 19 गुणुले 9 बरोबर किती असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि 19 नव्हे 171 येते, तर आपल्याला 171 असं उत्तर द्यायला पाहिजे. समजतंय काय बघा. तर मग काय सोडवायचं, कंस सोडवल्यानंतर चे जर असेल तर चे सोडवायचं, चेच्या जागी गुणाकार घ्यायचा. आपला नॉर्मल गुणाकार दिलेला असतोय वेगळा, आणि चे असा शब्द दिलेला असतोय. ठीक आहे. त्यानंतर भा म्हणजे भागाकार सोडवायचा. काय करायचा, भागाकार 3 नंबरला. हे त्यानंतर गु आहे, गु म्हणजे काय करायचं, गुणाकार सोडवायचा. ठीक आहे. त्यानंतर बे म्हणजे काय करायचं, बेरीज सोडवायची. आणि व म्हणजे काय करायचं, वजाबाकी करायची. व म्हणजे वजाबाकी शेवटी करायची. म्हणजे पहिल्यांदा काय बघा, कंस सोडवायचा. चे जर असेल, चे चा ची, ते सोडवायचं. त्याच्या जागी चे असेल, हा शब्द असेल, तर त्या ठिकाणी गुणाकार घ्यायचा. त्यानंतर भागाकार सोडवायचं, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज करायची, आणि शेवटी वजाबाकी करायचं. हे असं काय बघा करत न्यायचं असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे.
आता बघा त्यानुसार आपण करूया. हा प्रश्न सोपा आहे, याच्यात काही अवघड नाही. तर बघा पहिल्यांदा 9 न 45 ला काय बघा भाग घालूया. अरे इथं कंस आणि चे हे दिलेलंच नाही, मग त्यानंतर बघा भागाकार आहे का बघा, मग भागाकार सोडवणार. 9 न 45 ला भाग घालू. 9 5 45, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45 अधिक इथं हे अधिक आहे तसं ठेवलं, हे उलट नीत निघालोय. 5 अधिक 64. या 64 आणि 5 ची आता बेरीज करूया. किती येते 69 वजा 6 अधिक 5. 69 मधनं 6 गेलं किती उरते 63 अधिक 5. 63 अधिक 5 किती 68. 68 बरोबर हे इकडलं 7 अधिक 6 इकडे लिहून मी घेतलेलं आहे. आता बघा हे इकडे मी इथं लिहितो, इथं लिहितो बघा. बघा 68 हे 7 कसं आहे बघा, इकडे बेरजेत आहे का नाही, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला. ते 68 कडे घेतल्यानंतर 68 वजा काय होणार 7 होणार, बरोबर एक्स. आणि 68 मधनं 7 गेलं की 61 येणार. 61 बरोबर एक्स, एक्स ची किंमत 61. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. समजलं तर काय बघा, समजते का नाही. ह्याच्यापेक्षा सोप्या पद्धती आहेत, खरं तुम्हाला काय बघा ते पहिल्यांदा समजलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 6 बघा. वजा 5 अधिक 5, वजा 5 ला अधिक 5 निघून गेलं. वजा 3 अधिक 3, वजा 3 ला अधिक 3 निघून गेले. आता कशाला काय निघून जात नाही. अधिक आणि वजा असेल एखाद्या संख्येला बघा, समान संख्या हिला 5 आहे, किंवा बघा मी इथं 15 दिलं. 15 ला वजा चिन्ह आहे आणि अधिक काय बघा 15 आहे. म्हणजे संख्या कुठली आहे 15, आणि 15 ला एकदा अधिक चिन्ह आहे एकदा वजा चिन्ह आहे, तर त्याला ते काढून टाकायचं डायरेक्ट. ठीक आहे. वजा 15 अधिक 15 0 येते, हे सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. आता कशाला काय निघून जात नाही. तुम्ही म्हणणार वजा 5 ला वजा 5 घालवा, घालिवशीला. इथं दोघांनी सुद्धा चिन्ह जे आहेत ते समान आहेत. आणि वजा 5 आणि वजा 5 काय होतंय, तर वजा 10 होतंय. आणि हे वजा 3, वजा 10 आणि वजा 3 परत आणि यांची बेरीज करायची. 10 आणि 3 काय होणार 13, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 13. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. वजा वजा जर दोन संख्येना वजा चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करायची. 10 आणि 3 13, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे मोठ्या संख्या म्हणजे कुठली, 10 ही मोठी संख्या आहे की नाही, या दोघांच्या पैकी मोठी संख्या 10 आणि 3 मधली मोठी संख्या 10 झाली, तिचं चिन्ह वजा, म्हणून 13 ला सुद्धा वजा चिन्ह दिलं. समजलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. आता बघा ह्याला आपण आयएमपी प्रश्न असं म्हणूया. हा प्रश्न काय बघा येऊ शकतोय परत. काय म्हटलंय, 20 बाजू असलेल्या बहुबाजूच्या बाह्य कोनांची एकूण बेरीज किती असेल, असं म्हटलेलं आहे. 20 बाजू असलेल्या बहुबाजूंच्या बाह्य कोनांची एकूण बेरीज किती असून दे. 20 बाजू असून द्या, काय सांगतोय ते बघा. कन्सेप्ट लक्षात घ्या, कन्सेप्ट जास्त महत्वाचा आहे. समजून घ्या पहिल्यांदा. 20 बाजू असून द्यात, 20 बाजू असून दे, 50 बाजू असून दे, 100 बाजू असून दे, किंवा आणि किती बाजू असून द्या. समजते का बघा. 20 बाजूचा त्याला बहुबाजूचा काय बघा बहुबाजू असं म्हणतात. बहु म्हणजे जास्त बाजू असलेल्या बहुबाजू असं म्हणायचं. 20 बाजूचा असून दे, 50 बाजूचा असून दे, 100 बाजूचा असून दे, आणि किती बाजूंचा असून दे. जर बाह्य कोनांची एकूण बेरीज विचारली, मी काय सांगतोय बघा, जर तुम्हाला बाह्य कोनांची एकूण बेरीज, बाह्य कोन दिसतंय का इथं बघा, हे बाह्य कोनांची जर बेरीज विचारली, एकूण बेरीज विचारली, तर ती 360 अंशच येत्या. किती येत्या 360 अंश. काय पण असून द्यात. तुम्हाला काय बघा त्रिकोण देऊन द्यात, आणि त्रिकोणाच्या बाह्य कोनांची एकूण बेरीज म्हणली तर ती सुद्धा 360 डिग्रीज घ्यायची. जर तुम्हाला काय बघा चौकोन दिला, चौकोन, ठीक आहे, चौकोन दिला, आणि चौकोनाच्या म्हटलं की बघा बाह्य कोण म्हणतोय, दोन कोण असतात, बाह्य कोण आणि आंतरकोन. इथं फक्त चाललंय कोणाचं, या बाह्य कोणाचं लक्षात घ्या. बाह्य कोणाच्या जर तुम्हाला म्हटलं चौकोनाच्या बाह्य कोनाची एकूण बेरीज किती, ती सुद्धा येते 360 डिग्रीज. जर तुम्हाला बघा षटकोन दिला, जर तुम्हाला काय बघा असा म्हटला, हे एक षटकोन दिला, आणि षटकोनाच्या बाह्य कोनाची एकूण बेरीज किती विचारली, तर ती सुद्धा काय येते 360 डिग्रीज येत्या. 20 बाजू असलेल्या बहुबाजूच्या बाह्य कोनाची एकूण बेरीज सुद्धा 360 डिग्रीज येणार. 50 बाजू असलेल्या बहुबाजूच्या बाह्य कोनाची एकूण बेरीज सुद्धा 360 अंशच येणार. समजलं बाह्य कोनांची बेरीज कशी काढायची. आता जर तुम्हाला काय बघा असं विचारलं आंतरकोन, आता प्रश्न हे झालं बाह्य कोनाचं तुम्हाला समजलं. आता जर तुम्हाला काय बघा आंतरकोन असं म्हटलं, आंतरकोनाचे एकूण बेरीज किती,
20 बाजू असलेल्या बहुबाजूच्या आंतरकोनांची एकूण बेरीज किती असं म्हटलं तर त्याच्यासाठी सूत्र लक्षात ठेवा n-2 गुणुले 180 अंश करायचं. n म्हणजे किती एकूण बाजू किती बाजू आहेत बाबा त्याला 20 बाजू त्याच्यातनं 2 वजा करायचा आणि 180 संघ गुणाकार करायचा. 20 वजा 2 किती झालं 18 18 गुणुले 180 18चा वर्ग किती असतोय 18 गुणुले 18 324 आणि त्याच्यावरती 0 म्हणजे 3240 डिग्री हे एवढं त्याच्या आंतरकोनांची एकूण बेरीज असते. हे सूत्र आहे हे पण लक्षात तुम्ही ठेवा. ठीक आहे समजलं तुम्हाला समजलं. पुढला प्रश्न डिटेलमध्ये काय बघा नंतर मी सांगेन कारण इथं हेच आहे याच्यापैकी असं वेगळं काही डिटेल नाही. त्यानंतर 8वा प्रश्न आपण बघूया. 8वा प्रश्न 2200 रुपयांच्या रकमेला 5% वार्षिक दराने काय 2200 रुपयांच्या रकमेला 5% वार्षिक दराने 2 वर्षांसाठी सरळ व्याज किती असेल असं म्हटलेलं आहे. सोपा प्रश्न आहे तुम्ही सूत्रानुसार करा किंवा तुम्ही काय बघा 2200च 5% काढा. 5% म्हणजेच काय बघा 5% टक्क्याचं ज्यावेळी चिन्ह जातंय त्यावेळी छेदाला किती येतंय 100 येतंय. ह्या 2 शून्य आणि ह्या 2 शून्य निघून गेल्या. 22 आणि 5 चा गुणाकार करा तो किती येतोय 22 5 110 येते 22 5 110 म्हणजे हे एका वर्षाचं व्याज हे एका वर्षाचं व्याज आपल्याला काय म्हटले 2 वर्षासाठी. सरळ व्याज हे प्रत्येक वर्षासाठी सारखंच असते. पहिल्या वर्षी 110 व्याज आपल्याला मिळालं दुसऱ्या वर्षी सुद्धा 110 मिळणार. सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी समान असते. पहिल्या वर्षासाठी 110 मिळालं दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा 110 मिळालं. 110 आणि 110 आहे 220 उत्तर किती आलं 220 ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. असं काढा किंवा नसेल असं काढायचं तर तुम्ही काय बघा सूत्रानुसार काढा. कसं काढा तुम्ही सूत्रानुसार सुद्धा काढू शकताय. जसं की तुम्हाला दाखवतो मी सूत्र. सरळ व्याजाचं सूत्र काय असतंय सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागाकारामध्ये 100. मुद्दल किती बाबा तुम्ही बँकेमध्ये ठेवलेला आहे 2200 रुपये ठेवलेला आहे. गुणुले दर किती बाबा 5% वार्षिक दर आहे. काळ किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. भागाकारामध्ये 100 2 शून्य निघून गेल्या. आपल्याला फक्त 22 5 आणि 2 चा गुणाकार 5 दुनी 10 एवढं तरी माहिती आहे. मग 22 आणि 10 चा गुणाकार आपल्याला कसं करायचं 22 आणि 1 चा गुणाकार 22 एके 22 आणि ही शून्य फक्त ठेवायची 220 ऑप्शन क्रमांक सी त्याचं बरोबर उत्तर आहे. असं सुद्धा काढलं तरी चालते काही फरक पडत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 तर मी तुम्हाला सांगितलंय कंचे भागू बेव तुम्ही लिहून ठेवलेला आहे. आता इथं मात्र इथं कंस आहे बघा म्हणून कंस सोडवून घ्या पहिल्यांदा. 4 वजा 6 4 काय म्हटले वजा 6 4तनं 6 घालवा काय 4तनं 6 गेल्यानंतर 2 राहते. बघा तुम्ही 6 मधनं 4 घालवा 2 राहते. मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा चिन्ह घ्यायचं वजा 2 तर 4 मधनं 6 गेलं तर वजा 2 राहिलं. तो इकडनं अधिक 8 आहे तसा ठेवतोय इकडलं हे बघा हे इकडं आता इकडलं म्हणजे इथं 2 इथं लिहितोय आणि अधिकचं काय बघा 35 मग 35 आणि 2 37 वजा 2 अधिक 8 37 मधनं 2 गेलं की 35 35 आणि 8 35 आणि 8 बा 35 आणि 8 काय ऑप्शन हे आहेत. चुकीचा आहे का जरा बघतो मी चुकीचा प्रश्न क्रमांक 9 जरा थांबा 1 मिनिट हा प्रश्न काय चुकीचा आहे बघूया. सॉरी मी इथं हे करायला नाही ना गुणाकार करायला नाही बघा थांबा चुकीचं नसणार आहे. ठीक आहे हे बघा इथं 4 वजा 6 आणि या 2 मध्ये गुणाकार आहे ह्या कंसामध्ये आणि या 2 मध्ये गुणाकार आहे. मग 35 अधिक 2 कंस सोडवून घेतला 4 वजा 6 किती आलं वजा 2 अधिक काय आलं 8 बरोबर. आता हे 2 आणि हे 2 यांचा गुणाकार 2 आणि 2 यांचा गुणाकार किती येणार 4 खरं याचं चिन्ह कुठलं वजा म्हणजे वजा 4 35 वजा 4 अधिक 8 ठीक आहे 35तनं 4 गेलं की 31 अधिक 8 आणि 31 आणि 8 39 आहे 39 तरी हा ऑप्शन क्रमांक सी त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे तर तिथं चूक झालेली होती त्यामुळं ते उत्तर चुकलेलं होतं. ठीक आहे प्रश्न क्रमांक 10 बघा 10 प्रश्न कसा सोडवायचा तो. आता बघा ह्या 2 टिंबांचा अर्थ काय असतोय सांगतो आणि ह्या 4 टिंबांचा अर्थ काय असतोय ते सांगतो. 2 टिंबा म्हणजे भागाकार
या 23 आणि 13 मध्ये काय आहे? भागाकाराचं चिन्ह. टिंब म्हणजे भागाकार. आणि या 4 टिंबामध्ये बरोबर चिन्ह. आणि परत या 46 आणि x मध्ये भागाकार आहे. या 2 टिंबा म्हणजे भागाकार सांगितले की मी तुम्हाला. आणि हे 4 टिंबा म्हणजे बरोबर चिन्ह झालं. हे फक्त सोडवायचं. हे कसं सोडवताय हे तरी आपल्याला येत असेल. 1 चा 23 संघ गुणाकार करायचा आणि 13 चा 46 संघ गुणाकार करायचा. 23 गुणुले x बरोबर 13 गुणुले 46 असं करायचं. x ची किंमत काढायची आपल्याला. 23 हे गुणाकारात आहे. इकडे येऊन त्याला काय बघा भागाकारात झालं ते. इकडे येऊन 23 काय झालं भागाकारात आणि इथलं 23 निघून गेलं. ठीक आहे. 23 एके 23, 23 दुनी 46 आणि 13 दुनी 26. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सोपं सांगतो. करायचं काय? डायरेक्ट काय करायचं बघा. डायरेक्ट करायचं. पहिला म्हणतात हे काय बघा प्रमाणाचा प्रश्न आहे. प्रमाण गुणोत्तर आणि प्रमाण मधलं प्रमाण जे असते ना त्याच्यामधला प्रश्न आहे. काय करायचं ते बघा आता इथं. हे जे 23 दिसतंय हे पहिलं पद असते. हे x याला चौथं पद म्हणतात. बघा हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि हे चौथं पद. पहिल्या पदाचा आणि चौथ्या पदाचा गुणाकार करायचा. 23 आणि x पहिलं पद आणि शेवटचं पद यांचा गुणाकार. मधी बरोबर चिन्ह द्यायचं आणि दुसरं आणि तिसरं जे मध्ये राहिलेले 2 पद आहेत ना त्यांचा गुणाकार करायचा. 13 आणि 46 दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार. सोडवा. ते चालेल का नाही बघा. या 23 न 46 ला भाग जातोय. इकडे वरती इथं सुद्धा गुणाकार आहे, इथं सुद्धा गुणाकार आहे. डायरेक्ट घालवा. 23 एके 23, 23 दुनी 46 आणि 13 आणि 2 चा गुणाकार किती आला? 26. किंवा तुमच्या मेथडनं जरी केलं तरी चालतं. येते 23 इकडे घालवायचं आणि 23 न परत भागत बसायचं. ठीक आहे. समजलं असेल. प्रश्न क्रमांक 11 बघा. 500 सफरचंद आहेत. ते 1050 ला खरेदी केलेले आहे. बघा तुम्ही एका दुकानामध्ये गेलेला आहात. मी त्याच्या अगोदर तुम्हाला एक काय बघा कन्सेप्ट सांगतो. तो कन्सेप्ट काय लक्षात घ्या. म्हणजे कन्सेप्ट म्हणजे एखादी गोष्ट एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी माहिती त्याला म्हणायचं कन्सेप्ट. बघा मी काय सांगतोय ते बघा तुम्हाला. तुम्ही गेलेला आहेत एका दुकानदारामध्ये आणि तो म्हटला की बघा 20 रुपयाला एक सफरचंद. काय म्हटला तो? 20 रुपयाला एक सफरचंद. एक सफरचंद किती रुपयाला आहे? 20 रुपयाला आहे. आता तुम्हाला काय बघा एकूण 5 सफरचंद खरेदी करायचंय. तुम्ही डायरेक्ट तोंडी काढू शकताय. तो काय म्हटला 20 रुपयाला दुकानदार म्हटला एक सफरचंद. तुम्हाला किती खरेदी करायचे? 5 खरेदी करायचे. तर तुम्ही एकाला 20 दिलं, दुसऱ्याला सुद्धा 20 दिलं, तिसऱ्याला सुद्धा 20 दिलं, चौथ्याला सुद्धा 20 दिलं आणि पाचव्याला सुद्धा 20 दिलं. 20 दुन 40, 60, 80 आणि 100. म्हणजे तुम्ही एकूण रक्कम किती दिली? 100 दिली. एकूण रक्कम किती दिली? 100. म्हणजे 5 सफरचंद घेऊन आलाय आणि 100 रुपये दिले. काय केले तुम्ही बघा. मी तुम्हाला काय सांगतोय बघा. एका सफरचंदाची किंमत 20 रुपये. 20 रुपये एका सफरचंदाची किंमत. गुणुले तुम्हाला किती सफरचंद घ्यायचे आहेत? एकूण 5 सफरचंद घ्यायचे आहेत. म्हणजे 20 गुणाकारामध्ये 5 केलं तर 100 झालं. आणि सांगतोय बघा जर तुम्ही दुकानामध्ये गेला आणि तिथं त्यानं सांगितलं 20 रुपयाला एक सफरचंद आणि तुम्हाला घ्यायचे आहेत एकूण 120 सफरचंद, तर एकूण किंमत किती? तर तुम्ही किती रुपयाला खरेदी केलं? तर 20 गुणुले 120 करायचं. तर काय बघा 12 दुनी 24 आणि 24 वरती 2 शून्य म्हणजे 2400 रुपये 120 सफरचंदाची खरेदी किंमत. कळालं हा कन्सेप्ट? तर आता थोडं बघा सोडूया. हे जर समजलं, या लहान लहान गोष्टी जर तुम्हाला समजलं ना तर प्रश्न लगेच समजतोय. लहान लहान गोष्टी माहित असल्या पाहिजेत. बघा 500 सफरचंद 1050 ला खरेदी केली. 1050 रुपये दुकानदार म्हणला 1050 रुपये दे आणि 500 सफरचंद ने. तर एक सफरचंद पडला केवढ्याला? तर 1050 भागाकारामध्ये 500. 1050 जेवढ्याला तुम्ही खरेदी केले त्याला एकूण किती सफरचंद केलं खरेदी? तर 500. तर 500 न भागल्यानंतर तुम्हाला एका सफरचंदाची किंमत मिळते. ही झाली काय बघा एका सफरचंदाची किंमत. दुकानदार म्हणला 1050 भागाकारामध्ये 500 ही एका सफरचंदाची किंमत आहे. आता तर 300 सफरचंदाची खरेदी किंमत किती? आता काय बघा 300 सफरचंदाची एका सफरचंदाची किंमत 1050 भागिले 500 आहे. तर 300 सफरचंदाची किंमत गुणुले 300. मगाशी मी तुम्हाला तोच कन्सेप्ट सांगितला. एका सफरचंदाची किंमत काय बघा 20 आहे. तर एकूण 300 सफरचंदाची किंमत काढायची असेल तर गुणुले 300 करायचे आहे.
तर आता एका सफरचंदाची किंमत बाबांनो ही 1050 भागिले 100 आहे. तर 300 सफरचंदाची किंमत काढण्यासाठी गुणुले 300 केलं. बघा एका स्टेप मध्ये कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगालोय. नाहीतर इथं तुम्ही काय बघा चुकत बसणार. हा ठीक आहे. आता हे सोडवा. ह्या 2 शून्य ह्या 2 शून्य निघून गेल्या. 5 न काय बघा हे वरती भाग जातोय. 5 एके 5, 5 दुनी 10, 5 एके 5 आणि हे शून्य. 210 गुणुले 3. 21 त्रिक 63 आणि 63 वरती हा शून्य 630. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पहिल्यांदा एका सफरचंदाची किंमत काढून घेतली आणि मग किती सफरचंद खरेदी करायचं आहे तेवढ्या सफरचंदानं त्याला गुणलं. ठीक आहे. हे झालं त्याचं उत्तर. त्यानंतर 12वा प्रश्न. इष्टिका चित्ती ही अशी असते ना त्याला इष्टिका चित्ती असं म्हणतात. हे बघा ही अशी दिसते इष्टिका चित्ती. ठीक आहे. इष्टिका चित्तीला इथून ते इथपर्यंत लांबी असते. तिची झाली ही लांबी. एल म्हणजे लांबी. बघा इथून ते इथपर्यंत इष्टिका चित्तीची जी असते ती उंची हाईट उंची असते आणि इथून ते बघा आता ही जर आपण हे धरला बॉक्स इथून ते इथपर्यंत या बॉक्सच्या आतमध्ये बघा आतमध्ये इथून ते इथपर्यंत हा बॉक्स दिसतोय का नाही. मी तर पिवळ्यानं काढतो. इथून ते इथपर्यंत दिसतंय का नाही. ह्याला म्हणतात इष्टिका चित्तीची रुंदी. रुंदी तर आपण त्यालाच म्हणतोय. ह्याला काय म्हणायचं रुंदी असं म्हणायचं. बी इंग्लिशमध्ये ब्रेडथ असं म्हणतो. ओके. आता काय म्हटलंय इष्टिका चित्तीची लांबी रुंदी आणि उंची अनुक्रमे 20 मीटर 10 मीटर आणि 20 मीटर असल्यास इष्टिका चित्तीचं घनफळ काढा. इष्टिका चित्तीचं घनफळ बरोबर तिची लांबी असते. काय सूत्र आहे बघा लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. हे काय झालं इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र. लांबी किती दिलेली आहे तुम्हाला तर 20 मीटर. लिहा तिथं 20 मीटर. रुंदी किती दिलेली आहे तुम्हाला 10 मीटर दिलेली आहे आणि तिची उंची किती दिलेली आहे तुम्हाला 20 मीटर. आता काय करायचं 20 10 आणि 20 यांचा गुणाकार. बघा 2चा आणि 1चा गुणाकार बे के बे बे दुनी 4 म्हणजे मी फक्त अंकांचा गुणाकार केला 4. ही शून्य ही शून्य ही शून्य एकूण 3 शून्य आहेत. त्या 4 वरती 3 शून्य दिल्या. ऑप्शन क्रमांक सी त्याचं बरोबर उत्तर. ठीक आहे. समजलेलं असेल प्रत्येकाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. 11 ते 25च्या संख्यांमध्ये मध्ये म्हटलंय येणाऱ्या पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती. काय म्हटलंय 11 ते 25 संख्यांच्या मध्ये मध्ये म्हटलंय तर 11 आणि 25 हे घ्यायचं नाही. तसं बघायला गेलं तर 11 आणि 25 हे विषम संख्या आहेत. तरी पण तुम्हाला सांगतो एखाद्या वेळी तुम्ही फसू शकताय. ठीक आहे. 11 ते 25 मध्ये येणाऱ्या पहिल्या मग पहिली बघा 11 पासून स्टार्ट करा. 11 पासून पहिली येणारी समसंख्या 12 आहे. 12 नंतर 14 आहे. त्यानंतर काय बघा 16 आहे. त्यानंतर 18 आहे आणि त्यानंतर काय बघा 20. त्यांची सरासरी किती आहे म्हटलेलं आहे सरासरी. आता सरासरी इथं काय काढत बसायची काय गरज नाही तुम्हाला. सरासरी म्हणजे काय बघा वरती या सगळ्यांची बेरीज करायला पाहिजे आणि भागाकारामध्ये म्हणजे 12 अधिक 14 अधिक 16 अधिक 18 अधिक यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण किती आहे त्या 1 2 3 4 5 5 आहेत. तर बघा वरती बेरीज करा काहीतरी येणार आणि खाली 5 न भागात तुमचं उत्तर येणार. तर मी काय सांगतोय ते बघा तुम्हाला एवढं पण करायची गरज नाही. एवढं सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला. काय करायचं ह्या संख्या जरा बघा. 12 आणि 14 मध्ये फरक कितीचा आहे 2चा आहे. 14 आणि 16 मध्ये फरक कितीचा 2चा. 16 आणि 18 मध्ये फरक कितीचा 2चा. 18 आणि 20 मध्ये फरक कितीचा 2चा. जर दिलेल्या संख्यांच्या मध्ये फरक समान असेल तर तुमचं फक्त लक्ष मध्ये गेलं पाहिजे. मधली संख्या हीच त्याची सरासरी. ऑप्शन क्रमांक सी त्याचं बरोबर उत्तर. मी काय म्हटलंय दिलेल्या संख्यांच्या मध्ये जर फरक समान असेल तर तुमचं लक्ष मधल्या संख्येवरती करायचं. मधली संख्या म्हणजेच तिची सरासरी. ऑप्शन क्रमांक सी त्याचं बरोबर उत्तर. समजतंय तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 4/5 या अपूर्णांकाला टक्केवारीमध्ये बदला असं म्हटलेलं आहे. टक्केवारीमध्ये कुठल्याला पण बदलायचं असेल तर गुणुले काय करायचं 100. कुणाला सुद्धा टक्केवारीमध्ये बदलायचं असेल तर गुणुले काय करायचं 100 करायचं. बघा 5 न ह्या 100ला भाग जातोय. 5 एके 5 5 दुनी 10 उरलं 0 आणि 20 चोक 80 म्हणजे 80% उत्तर. ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. कसं सुद्धा तुम्ही काय बघा हे सोडू शकता. हे असंच करा. हे सोपं आहे. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न बघा. आता दिले काय बघा
एक्स वजा 1/x बरोबर काय दिले 4 दिले आणि तुम्हाला विचारले काय x वर्ग प्लस 1/x वर्ग बरोबर किती करायचं काय बघा तुम्हाला जर असं दिलं असेल x वजा 1/x बरोबर 4 दिलेला असेल तर या 4चा काय करायचा वर्ग करायचा 4चा काय करायचा वर्ग करायचा आणि त्याच्यामध्ये 2 मिसळायचं ते त्याचं उत्तर असते 4चा वर्ग किती झाला 16 16 अधिक 2 किती येते 18 18 हे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे बघा एखाद्या वेळी तुम्हाला आता इथं काय बघा दिलंय एक्स वजा 1/x बरोबर 6 दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलेला आहे एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती तुम्ही काय करणार या 6चा वर्ग करायचा आणि त्याच्यामध्ये 2 मिसळायचं 6चा वर्ग झाला 36 36 अधिक 2 किती येते 38 38 हे त्याचं बरोबर उत्तर समजलं काय बघा समजलं काय तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा जर x वजा 1/x बरोबर 7 दिलेला आहे तर x वर्ग अधिक x अपॉन x वर्ग बरोबर किती येईल आणि हे मला कमेंट मध्ये तुम्ही सांगायचं आता जर कसं हे असं कसं जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगतो असं कसं तर बघा हे मी जे लिहून घेतो x वजा 1/x बरोबर किती आहे 4 मी दोन्ही बाजूचा वर्ग करतोय म्हणजे x वजा 1/x चा वर्ग करतोय आणि 4 चा सुद्धा काय करतोय वर्ग करतोय आता इथं वर्ग करण्यासाठी एक सूत्र येते ते म्हणजे a वजा b च वर्ग हे सूत्र काय असते पहिल्या पदाचा म्हणजे a चा वर्ग वजा 2ab म्हणजे a आणि b चा गुणाकार आणि त्याला 2 न गुणायचं आणि शेवटी अधिक b चा वर्ग असतो हे सूत्र असते माहिती आहे काय दोन सूत्र लक्षात ठेवा a वजा b चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि a अधिक b चा ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचं सूत्र काय असते a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग ही दोन सूत्र ही लक्षात ठेवा ठीक आहे आता त्याच्यानुसार आता कुठलं सूत्र वापरायला पाहिजे पहिलं सूत्र वापरायला पाहिजे a म्हणजे हा x ला आपण a मानला आणि 1/x ला आपण काय मानला b मानला समजलं मग आता बघा मग आपल्याला सुरुवातीला काय करायला पाहिजे a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग ठीक आहे वजा ह्या x आणि 1/x चा गुणाकार x गुणिले 1/x चा गुणाकार आणि त्याला कितीनं गुणले 2 न बघा दिसतंय का बघा इथे दिसतंय बघा त्याला 2 न गुणले अधिक शेवटी अधिकचं चिन्ह आहे पहिला वजा त्यानंतर अधिक आणि 1/x चा काय झाला वर्ग बरोबर आहे का नाही 1/x चा वर्ग अरे 1/x चा वर्ग 1 चा वर्ग एकच येतोय आणि x चा वर्ग खाली लिहिलंय बघा आता इथे हे 4 चा वर्ग किती झाला 16 ठीक आहे समजतंय का बघा ह्या x ला हे x निघून गेलं मी काय करतोय ते बघा ह्या x ला x निघून गेलं इथं फक्त राहिलं 2 आणि इकडे काय काय राहिलं हे सूत्र काढून टाकतो इथं लक्ष द्या आता बघा इथं काय काय राहिलं हे x वर्ग राहतंय हे x वर्ग वजा हे 2 राहतंय बघा x ला x निघून गेल्यानंतर अधिक 1/x वर्ग बरोबर किती आलं 16 हे वजा 2 आहे की नाही हे वजा 2 आपण हे बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला टाकूया म्हणजे x वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर 16 अधिक 2 आणि 16 अधिक 2 किती येते 18 आणि आपल्याला हेच विचारलंय की नाही x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 18 येते हा त्याचं झालं कसं सोडवायचं ते तुम्ही काय बघा परीक्षेमध्ये एवढं काय करायची काय गरज नाही परीक्षेला तुम्ही फक्त एवढंच करायचं कसं आलंय ते फक्त इथं समजून घ्या कसं आलंय ते समजण्यासाठी हे समजून घ्या फक्त तुम्हाला काय करायचं नाही तुम्हाला असाच प्रश्न मात्र दिला पाहिजे वेगळीकडे कुठं डोकं चालवायचं नाही प्रश्नाचा पॅटर्न लक्षात घ्या हा असाच प्रश्न पाहिजे तुम्हाला x वजा 1/x दिलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे असंच विचारलं पाहिजे इथं संख्या कुठली पण असू दे 4च्या ठिकाणी 7 असू दे 8 असू दे इथं मी संख्येच्या ठिकाणी मी काय म्हणतोय बघा इथं 12 सुद्धा असू दे काय करायचं सरळ सरळ त्या 12चा वर्ग करायचा 144 आणि त्याच्यामध्ये 2 मिसळायचं 144 आणि 2 146 ते त्याचं उत्तर येणार ठीक आहे आणि मी तुम्हाला प्रश्न दिलाय ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हे लेक्चर कळालं तर ते सुद्धा तुम्ही काय बघा लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करा सबस्क्राईब सुद्धा चॅनेलला करा ठीक आहे तुम्हाला वेगवेगळं नवीन मी जे हे आहेत सराव पेपर आहेत ते सोडवून दाखवेन तर चला आपण इथं थांबूया